जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट थिंग्स फॉर ऑप्शन फॉर्म. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असता इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी, त्यामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणते स्टेप आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, तर त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच मराठीमध्ये आपण व्हिडिओ आणत असतो. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे कॅप राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा असतं, एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिसर्च वगैरे करून घ्यायचा असतो, जो पण तुम्ही निर्णय घेणार असाल. तर सगळ्यात आधी त्यामध्ये रिसर्च कॉलेजेस बघा. तुम्हाला जे पण ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेज टाकायचे, त्या सगळ्या कॉलेजच्या आधी सगळ्यात रिसर्च करायची, त्यांची प्लेसमेंट कशी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे, कोणकोणते डिपार्टमेंट्स आहे, ते सगळं तुम्हाला आधी रिसर्च करायचं. ते कॉलेज विषयी तुम्ही गुगलवरती त्यावरती रिसर्च करू शकता. त्यानंतर बी रिअलिस्टिक. आता याचा अर्थ काय की तुम्हाला जे आपण एक्सपेक्टेशन आहेत त्या रिअलिस्टिक ठेवायच्या. म्हणजे बघा, जर तुम्हाला जर 70% असेल तर तुम्ही तेच कॉलेज टाका जे की 75% आसपास ज्यांचा कट ऑफ आहे. आता 70% तुम्हाला आणि तुम्ही 95 जर कॉलेज टाकत असाल तर ते चुकीचं आहे. ते कॉलेज तुम्हाला लागणार नाही, तुमचे जे ऑप्शन्स आहे ते वाया जातील. त्यापेक्षा काय करायला रिअलिस्टिक राहायचंय. जर 70% असेल असं समजू, तर तुम्ही 75%च्या आसपासचेच कॉलेज तुम्हाला टाकायचे, त्याच्यावरतीचे नाही टाकायचे. त्यानंतर ऑर्डर युअर प्रेफरन्स लिस्ट. बघा, जे पण तुम्ही कॉलेजची माहिती काढलेली आहे, आता त्या कॉलेजला तुम्हाला एका क्रमाक्रमाने जोडायचं. 1 नंबरवरती कोणतं ठेवायचंय, 2 नंबरवरती कोणतं, 3 नंबरवरती कोणतं, 4 नंबरवरती, असं तुम्हाला लावून घ्यायचंय ते क्रमानुसार. कारण काय होतं, जे कॅपचे जे ऑप्शनचे जे असतात, तर ते जे कॉलेज तुम्हाला अलॉट होतं तर ते वरतून खाली येत असतं. सगळ्यात आधी तुमचे मार्क पहिल्या कॉलेजला चेक केले जातील. तिथे जर नाही भरले तर मग 2 नंबरच्या कॉलेजला, 3 नंबरच्या, तर असे तुम्हाला क्रमानं जोडून घ्यायचंय. त्यानंतर एखादा बॅकअप ऑप्शन ठेवायचा. बॅकअप ऑप्शन म्हणजे काय की तुम्हाला थोडे कॉलेज नाही टाकायचे. म्हणजे आता तुम्हाला जर वाटत असेल की नाही, मला चांगलं कॉलेज लागून जाईल, मी 2च कॉलेज टाकतोय, तसं नाही करायचंय. तुम्हाला 2 कॉलेज टाका तुम्ही, पण त्याच्या खाली असे कॉलेज टाका की जे तुम्हाला तुमच्या टक्क्याच्या नुसार लागू शकता. म्हणजे चांगले नसेल तरी पण तुम्ही टाकून द्या. कारण जर समजा पहिल्या 2 पैकी नाही लागली तर तुमच्या खालच्या पैकी कोणतं तरी एक कॉलेज लागेल आणि तुमच्याकडे ते एक ऑप्शन राहील, बॅकअप ऑप्शन राहील, की जर समजा नेक्स्ट राऊंड मध्ये जर तुम्हाला नाही लागलं कॉलेज, तर तुम्ही यापैकी जे लागलेलं आहे ते तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल. तर यालाच बॅकअप ऑप्शन म्हणतात. त्यानंतर कन्सिडर सीट कोटाज. आता बघा, जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यानंतर त्याआधीच तुम्हाला एका सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्स मध्ये जे पण तुमचे सीट्स असतात कास्ट नुसार, त्याच्यानुसार ते दाखवलेलं जातं. तर ते बी तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. त्यानंतर येतं कन्सल्ट विथ एक्सपर्ट. बघा, जर तुम्हाला स्वतःला जास्ती समजत नसेल तर तुम्ही जे काउन्सिलिंग करता तर त्यांची पण हेल्प घेऊ शकता. जे बरेच जण जे आहेत काउन्सिलिंग करतात, काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग सुद्धा असतं YouTube वरती, त्याच्यावरती तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि जर तुम्हाला समजा पेड काउन्सिलिंग नसेल घ्यायची तर तुम्ही जवळच्या कोणत्या पण एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा आणि त्यांना विचारा की कसं कशी प्रोसेस असते, ते पण सुद्धा तुम्हाला सांगतील. असं नाही की ते त्यांच्याच कॉलेजला टाकायला लावतील, तसं नाहीये. ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल, तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. आणि बघा, हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा सबमिट करायच्या आधी एकदा डबल चेक करून घ्या की जी तुम्ही लिस्ट भरली आहे, क्रमाक्रमाने लावली, ती बरोबर आहे की नाही, त्याला एकदा डबल चेक करा. हवं तर तुम्ही वेळ घ्या, अर्धा 1 घंटा शिल्लक गेला तरी चालेल, पण एकदा चेक करून घ्या सबमिट करण्याच्या आधी. आणि अपडेटेड राहा की कोणकोणते अपडेट आलेल्या, अनाउन्समेंट आहे का, नवीन नवीन डेट्स विषयी जे वेबसाईट वरती, तिथे अपडेटेड राहा.